हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी पालक पनीर भुर्जी करणार आहोत. तर आपण सगळे पालक पनीर तर नेहमीच खातो, पण आज आपण पालक पनीरची भुर्जी करणार आहोत. खायला खूपच भारी लागते, खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. सगळ्यांना विनंती आहे की नूतन रेसिपीजला प्लीज लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर ना फ्रेंड्स, पालक पनीर भुर्जी करण्यासाठी मी काय केलं आहे, पालक घेतलेला आहे, एक अर्धा बंच घेतलेला आहे. जो मोठी जुडी असते ना, त्याची अर्धी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर जास्त मेंबर्स असतील ना, तर अख्खी जुडी पण घेऊ शकता किंवा 2 पण जुड्या घेऊ शकता. तर मी पालक घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, पनीर घेतलेलं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि मी आधी हे पालक चिरून घेते आहे. पालक मी आधी स्वच्छ निवडली आणि स्वच्छ आणि धुवून घेतली. 4 ते 5 वेळा मी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आणि पालकचे सर्व देठ असतात ना, हे बघा, हे देठ मी सगळे बाजूला काढून ठेवले आहे. फक्त मी पानं घेतलेली आहे. आता आपण हे साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता पालक पनीर भुर्जी करण्यासाठी मी कढईमध्ये अर्धा चमचा, हा जो मोठा चमचा आहे ना, तो मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. कमीच तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कारण असे भुर्जी वगैरे केली ना तर त्याला तेल जास्त लागतं. पण मी कमी तेलामध्ये तुम्हाला दाखवते आहे. अर्धा चमचा मी जिरं ॲड केलेलं आहे. तुम्ही जर पालक जिरं नसेल ॲड करायचे असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. जिरं छान असं फुटू द्यायचं. बघा, जिरं फुटलं. आता आपण लसूण ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर मी हे आलं पण किसून ॲड करते आहे. तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल किंवा आलं लसूण एकत्र किसून ठेवलं असेल ना, तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. दोन कांदे आहेत, कांदे ॲड करूया. बारीक मी चॉप करून घेतले आहे. टोमॅटो ॲड करूया. मी 2 टोमॅटो घेतले आहे, ते मी ॲड करते आहे. मीठ आपल्याला ॲड करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. आपण मसाले करायचे आहेत. पाव चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे, लाल मसाला पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि काश्मीरी चिली पावडर ॲड केलेली आहे. छान मसाले परतून घेऊया. आणि मी चॉपरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे. ते आपण घेऊया ह्याच्यात, म्हणजे कसं मसाले जळणार नाही. तुम्ही याच्यामध्ये ना पावभाजी मसाला किंवा कोणता पण सब्जी मसाला पण ॲड करू शकता. छान टेस्ट लागेल. सर्व मसाले छान परतले ना, आता आपण ही पालक ॲड करायचं आहे. छान पालक पण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. नेहमी आपण अंडा भुर्जी, पनीर भुर्जी करतो, नुसती पनीर भुर्जी. तर पालक ॲड केलं ना तर आपल्याला पौष्टिक पण होणार. मुलं जर पालक खात नसतील तर पालक पनीर भुर्जी केली ना तर मुलं आवडीने खातात. पालक पनीर पण आपण नेहमीच खातो.
जर वेगळे काही मसाले ॲड करायचे असेल ना, जसं की पावभाजी मसाला, बाहेरचा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला वगैरे ते पण तुम्ही ॲड करू शकता. पण हे मी घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यामध्ये कसं बनवायचं ना ते मी दाखवलं आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी फक्त एक चमचा छोटासा ॲड केलेला आहे. जर तुमच्याकडे जास्त तिखट वगैरे खात असेल थोडंसं तिखट आणखी ॲड करू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट पण तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं आणखी आपण पाणी घेऊया. हे बघा, आता हा पालक छान असा व्यवस्थित शिजला आहे. तुमच्याकडे जर मटार असेल ना तर वाफवलेले मटार पण तुम्ही ॲड करू शकता. मटार वाफवून ॲड करा. आणि जर तुमच्याकडे फ्रोझन असेल तर दूध तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता पालक शिजल्यावर आपल्याला हे पनीर घ्यायचं आहे. मी हे मगाशी जे आलं किसलं होतं ना तीच किसणी घेतलेली आहे. मी किसून ॲड करते आहे. तुम्ही बारीक चुरून पण ॲड करू शकता किंवा तुकडे हवे असेल तर तुकडे करून पण ॲड करू शकता. पण असं किसून ॲड केलं ना तर छान असं मिळून येतं आणि खायला पण खूप छान लागतं. हे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरची क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी कमी जास्त करू शकता. हे बघा, मी आता एवढं घेतलेलं आहे. हे पनीर मी बाकीचं ठेवून देते आहे. थोडीशी ग्रेव्ही वाढवायला आणखी 1-2 चमचे पाणी ॲड करते आहे. कसुरी मेथी आपण ॲड करूया. ऑप्शनल आहे, कसुरी मेथी नाही ॲड केली तरी पण चालेल, पण खूपच छान टेस्ट येतो कसुरी मेथी ॲड केल्यावर. कसुरी मेथीच्या ऐवजी जर तुमच्याकडे फ्रेश मेथी असेल ना तर आपण जेव्हा पालक ॲड केला ना तेव्हा तुम्ही फ्रेश मेथी पण ॲड करू शकता. आता मी हे मलाई घेते आहे थोडीशी, ती आपण ॲड करूया. मलाईच्या ऐवजी ना तुम्ही फ्रेश क्रीम असेल तुमच्याकडे तर ते पण तुम्ही घेऊ शकता. खूप छान भारी टेस्ट लागते. पण नसेल तर स्किप करू शकता. तरी पण तुम्हाला ही पालक पनीर भुर्जी खूपच भारी लागेल टेस्ट चवीला. आता आपली पालक पनीर भुर्जी तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. जर तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तर काय करा, 1 चमचा बटर घ्या किंवा तूप घ्या. गरम झाल्यावरती त्याच्यात तुम्ही लसूण म्हणजे 4 ते 5 लसूण कापलेले लसूण आणि काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा ती ॲड करा आणि ह्याच्यावरती तुम्ही तडका पण देऊ शकता. थोडीशी मलाई आपण घेऊया. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त आपली गरमागरम पालक पनीर भुर्जी तयार झालेली आहे. खूप भारी लागते खायला, खूपच छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही याला चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर, कोणत्या पण भाकरीबरोबर खाऊ शकता. चपातीबरोबर खूप भारी लागते. आणि जर तुम्हाला पावाबरोबर आवडत असेल ना तर ही भाजी ना पावाबरोबर खूपच भारी लागते. जशी आपण अंडा भुर्जी किंवा पनीर भुर्जी खातो ना पावाबरोबर, तशी ही भाजी पालक पनीर भुर्जी तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता. खूपच भारी लागते, खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.